हे फक्त माझा 40 वर्षाचा जो अनुभव आहे आणि ज्या पेशंटला मी टेक्निक सांगतो आणि ज्या मी आत्मसात केलेले आहेत जे तुम्ही 30 सेकंदात किंवा 1 मिनिटात उरकण्याचा प्रयत्न करत होतात की हस्तमैथून ही सवय खूप बेकार आहे, वाईट आहे, त्याच्यामुळे नस कमजोरी येते. ॲज अ आर्ट आपण आपल्या शीघ्रपतनाला कंट्रोल करण्यासाठी शीघ्रपतन, आता हे शीघ्रपतन म्हटलं तर सगळ्यांना समस्या असते, कारण की जेव्हा केव्हा आपण शारीरिक संबंध ठेवतो तेव्हा आपला एक नक्कीच दृष्टिकोन असतो की आपली पार्टनर किंवा त्याला असं वाटतं की आता इजॅक्युलेशन होणार आहे, तर तेव्हा त्यांच्या इंद्रियाच्या टिपला त्यांनी प्रेस केला पाहिजे. तर जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की शीघ्रपतनाचा तुम्हाला त्रास आहे तेव्हा तुम्ही हस्तमैथुनाचा तुम्हाला कोणत्याही औषधाची किंवा डॉक्टरांची गरजच भासणार नाही. आपण किती एक्सायटेड आहे, आपल्या दोन समागमामध्ये किती अंतर आहे. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये पक्क बसलेलं आहे की हस्तमैथून ही सवय खूप बेकार आहे, वाईट आहे, त्याच्यामुळे नस कमजोरी येते, पुढं कोणाला असं वाटतं की मूलबाळ होत नाहीत किंवा आपलं वीर्याचं प्रमाण कमी होऊन जातं किंवा आपलं वीर्य नष्ट होऊन जातं किंवा वीर्य संपून जातं, असं बऱ्याच लोकांची एक कल्पना असते आणि ती कल्पना चुकीची असते. तर मित्रांनो, काय असतं की हस्तमैथुनाला पण आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये ॲज अ आर्ट आपण आपल्या शीघ्रपतनाला कंट्रोल करण्यासाठी कसा त्याचा वापर करू शकतो त्या विषयाबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सेक्स एज्युकेशन आणि काउन्सिलिंग करण्याचा या व्हिडिओद्वारा एक प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो माझा विषय आहे की शीघ्रपतन. आता हे शीघ्रपतन म्हटलं तर सगळ्यांना समस्या असते. प्रत्येक पुरुषाला असं वाटत असतं की आपलं अजून जास्त वेळ चाललं असतं तर अजून बरं झालं असतं, आपण आपल्या पार्टनरला जास्त संतुष्टी दिली असती, असं प्रत्येक पुरुषाला वाटत असतं. आणि त्याच्यामध्ये वाजवी पण आहे, कारण की जेव्हा केव्हा आपण शारीरिक संबंध ठेवतो तेव्हा आपला एक नक्कीच दृष्टिकोन असतो की आपली पार्टनर प्रॉपर संतुष्ट झाली का नाही हे आपण नक्कीच डायरेक्टली और इनडायरेक्टली आपण ऑब्झर्व करीत असतो. तर पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की फक्त आणि फक्त हस्तमैथूनची जी कला आहे आणि हस्तमैथूनच्या सवयीनं तुम्ही तुमच्या शीघ्रपतनाला कसं कंट्रोल करू शकता त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा एक माहिती देतो. तर जसं की तुम्हाला मी सांगतो, ज्या लोकांना खूपच शीघ्रपतन होतं त्या लोकांनी काय करायला पाहिजे वैवाहिक जीवनामध्ये की 1 महिना 2 महिने डायरेक्ट इंटरकोर्सपासून किंवा शारीरिक संबंधापासून दूर राहायला पाहिजे. तर मग त्यांनी काय करायला पाहिजे की जेव्हा केव्हा त्यांना असं समागम करण्याची इच्छा होत असेल किंवा त्यांचा लिबिडो वाढला असेल तर त्यांनी हस्तमैथून करायला पाहिजे. आणि त्यांनी असं बघायला पाहिजे की जेव्हा केव्हा आपलं इजॅक्युलेशन होईल तेव्हा आपण स्टॉप करायचं. अजून हस्तमैथून करायला पाहिजे जेव्हा काय असं वाटतं त्याला इजॅक्युलेशन होऊन राहिलं तेव्हा त्यांनी स्टॉप करायला पाहिजे. किंवा त्याला असं वाटतं की आता इजॅक्युलेशन होणार आहे तर तेव्हा त्यांच्या इंद्रियाच्या टिपला त्यांनी प्रेस केला पाहिजे आणि काय करायला पाहिजे की त्यांनी 2 ते 3 मिनटं प्रेस केल्यानंतर अजून हस्तमैथुनाला सुरुवात करायला पाहिजे. असं तुम्ही जर हस्तमैथुनाची जी प्रक्रिया आहे, जे तुम्ही विवाहापूर्वी जर कोणी बघायला नाही पाहिजे लपून छपून, जे तुम्ही 30 सेकंदात किंवा 1 मिनिटात उरकण्याचा प्रयत्न करत होतात आणि तीच सवय तुम्हाला आता वैवाहिक जीवनामध्ये झालेली आहे, तर ही सवय तोडण्यासाठी वैवाहिक जीवनामध्ये पण केव्हा केव्हा हस्तमैथून करून आपल्या इजॅक्युलेशनवर ताबा कसा मिळवायचा हे जर तुम्हाला नॉलेज मिळालं तर मला वाटतं जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवसाल तेव्हा पण तुम्हाला प्रॉपर इजॅक्युलेशनवर कंट्रोल मिळू शकतो. तर जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की शीघ्रपतनाचा तुम्हाला त्रास आहे तेव्हा तुम्ही हस्तमैथुनाचा सहारा घेऊ शकता. द मास्टरबेशन इज द ट्रीटमेंट फॉर द प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. हे मी 40 वर्षापासून माझ्या क्लिनिकमध्ये कुठेही पुस्तकात लिहिलं नाही, तरी मी माझ्या पेशंटला सांगत आलेलो आहे की जेव्हा केव्हा माझ्या क्लिनिकला कपल येतात तर त्यांना मी हा व्यायाम सांगतो की तुम्ही हस्तमैथून करा, मग त्याला जेव्हा इजॅक्युलेशन होईल तेव्हा स्टॉप करा, अजून हस्तमैथून सुरू ठेवा, अजून तुम्हाला वाटत असेल इजॅक्युलेशन होऊन राहिलं तर अजून त्याला स्टॉप करा. ही जर टेक्निक तुम्ही एक्सटर्नली जर तुम्ही ॲडॉप्ट केली तर नक्कीच जेव्हा केव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवसाल आणि हीच जर टेक्निकचा वापर केला तर मला वाटतं की डिले इजॅक्युलेशन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही औषधाची किंवा डॉक्टरांची गरजच भासणार नाही. कारण काय असतं की शीघ्रपतन जे असतं हे आपलं पूर्ण माइंडवर असतं.
आपण किती घाईमध्ये आहे, आपण किती एक्सायटेड आहे, आपल्या दोन समागमामध्ये किती अंतर आहे, या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतं. किंवा आपल्या पार्टनरने आपला कशा प्रकारे उत्तेजित केलेलं आहे, तिनं आपला ओरल केलेला आहे का, तिनं जास्त फोरप्लेमध्ये टाईम घेतलेला आहे का, या सगळ्या गोष्टीवर आपला पुढचा टायमिंग ठरलेला असतो. आणि गरजेचं नाही आहे केव्हा केव्हा आपला जो टायमिंग असतो हा आपला म्हणजे कंट्रोल करू शकतो, केव्हा केव्हा त्याच्यावर माइंड कंट्रोल करत नाही, कारण ते न्यूरोलॉजिकल होऊन जातं. आणि न्यूरोलॉजिकल सेन्सेशन तुम्हाला माहीतच आहे की जसं तुम्हाला फक्त बोटाला एक पिन पण लागली तर तुम्हाला एकदम वेदना होतात, त्याचप्रमाणे हे वेदना जी असतात खूप संवेदनशील असतात, खूप फास्ट आपल्या इंद्रियापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला इजॅक्युलेशन करण्यासाठी भाग करतात. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे तर नक्कीच ही मास्टरबेशनची जी टेक्निक तुम्हाला सांगितली याचा तुम्ही जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केला तर नक्कीच थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर याचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होऊ शकतो. आणि हेच मला या व्हिडिओद्वारे नमूद करायचं आहे, कारण की कुठे पुस्तकात लिहिलेलं नाही, काही लिहिलेलं नाही. हे फक्त माझा 40 वर्षाचा जो अनुभव आहे आणि ज्या पेशंटला मी टेक्निक सांगतो आणि ज्या मी आत्मसात केलेल्या आहेत त्याच टेक्निकबद्दल तुम्हाला मी या व्हिडिओद्वारा माहिती द्यायचा एक प्रयत्न करत असतो. खरोखर माझा हा जर प्रयत्न आवडला असेल नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. त्याच्यामध्ये अजिबात कंजूसी करू नका. धन्यवाद मित्रांनो.